हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं आहे। यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे। 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान सप महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर यनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिराचे राधेश्याम अग्रवाल, चरणजीत सिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। महोत्सवाचे उद्घाटन 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, ज्योतिषरत्न जैन मुनी लाभेश विजय मसा यांच्या हस्ते होणार आहे। मठ मंदिराच्या सेवा कार्याचे प्रदर्शन, जैन तत्वज्ञानावर आधारित भव्य पॅव्हेलियन, शिवगौरवनाथ महानाट्य, शीख समाजाच्या 4 शहजादे बलिदानावर आधारित लाईव्ह शो, 1000 बालकांचे कन्यावंदन, 1000 आचार्यवंदन, 1000 वादकांद्वारे मृदुंगवादन, 1000 मातृपितृवंदन, शेकडो महिलांद्वारे अथर्वशीर्ष, श्रीसूक्त पठण, विष्णू सहस्त्रनाम व सौंदर्य लहरी पठण, देशभक्ती जागरण आधारित अनेक कार्यक्रम, वीरमाता व वीरपत्नी सन्मान सोहळा, दगडूशेठ गणपती मंदिराद्वारे मोफत आरोग्य शिबिर, संत संमेलन असे असंख्य कार्यक्रम होणार आहेत। महोत्सवाला देशभरातील साधू संत, राज्यपाल, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यांची उपस्थिती देखील असणार आहे। 21व्या शतकात धार्मिक सामाजिक संस्थांनी कशाप्रकारे वाटचाल करावी, समाजातील गरजूंसाठी कशाप्रकारे उभे राहावे याचे मार्गदर्शन देखील महोत्सवात केले जाणार आहे। संत संमेलनासारख्या प्रमुख कार्यक्रमांद्वारे संत महंतांचे विचार ऐकण्याची आणि नाटक व सादरीकरणाद्वारे हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे। 4 दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे। नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, हिंदू सेवा महोत्सव अध्यक्ष। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये हिंदू सेवा महोत्सवातर्फे 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर असा 4 दिवस फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत। हे सर्व कार्यक्रम सप महाविद्यालयाच्या ग्राउंडवर होणार आहे आणि याचं उद्घाटन 19 तारखेला सकाळी 9 वाजता आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत, त्यानंतर गौरांग प्रभूजी इस्कॉनचे, आपल्या अयोध्येचे कोषाध्यक्ष आदरणीय स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, आणि त्याचप्रमाणे लाभेश विजय गुरुजी जैन समाजाचे मोठे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते होणार आहे। 4 दिवस खूप कार्यक्रम आहेत, 19, 20, 21, 22। याचा मेन जो उद्देश आहे तो मेन उद्देश समाजामध्ये हिंदू धर्माबद्दलचे संस्कार, त्यांचे कार्य, आणि महाराष्ट्रामध्ये खूप मठ मंदिर आहे आणि ते नुसतीच पूजा अर्चा होत नाही आहे, पण धार्मिक विधी किंवा सामाजिक सेवा कार्य हे फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून होतं, पण याची माहिती आपल्या लोकांना नसते। ती माहिती या निमित्ताने ते सर्वांना एकाच छताखाली आणून ते लोकांपर्यंत त्यांची माहिती आणि त्यांचं करत असलेलं काम हे सामान्य लोकांपर्यंत जावं, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि एवढंच नसून अनेक कार्यक्रम हे 4 दिवस आपण त्या ठिकाणी घेतोय। 1000 मातापितांचं पूजन तिथं करतोय, 1000 कन्यांचं पूजन तिथं होतंय, त्याचप्रमाणे गुरुवंदना होते, आणि अशा पद्धतीने एक संस्कार जे आहे हिंदू धर्माचे हे लास्ट स्टेज पर, कारण आज TV आणि याच्या जगामध्ये हे संस्कार मागं पडत चाललेले आहेत आणि या निमित्ताने याचं कुठेतरी प्रचिती व्हावी आपल्या हिंदू धर्मातील लोकांना, हा त्यामागचा मेन उद्देश आहे। आणि असे खूप कार्यक्रम आहे। आमचे अध्यक्ष अशोकभाई गुंदेचा याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील, पण मला एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की 4 दिवसामध्ये फार मोठा महोत्सव पुण्यात होतो आहे। पुणेकरांना ते यावंच, पण महाराष्ट्रातील तमाम ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी या 4 दिवसापर्यंत लाभ घ्यावा, कारण फार मोठमोठी मंडळी त्या दिवशी होणार आहे। 22 तारखेला आपले मुख्यमंत्री येणार आहेत, 21 तारखेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत, आणि राज्य मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रातील मंत्री असेल हे तर येणार आहे, त्यांचेही उपदेशन आपल्याला मिळेल। पण त्याचबरोबर अनेक महंत संत यांचेही विचार आपल्याला या 4 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहेत। अनेक वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि यामुळे आपण सर्वांनी याला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती केली। नमस्कार, मी अशोक गुंदेचा,
अध्यक्ष हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था याचे संस्थापक एस गुरुमूर्तीजी आहेत, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि स्वामी विवेकानंद फाउंडेशन जे आहे संघाचं त्याचे प्रमुख प्रवर्तक आहेत. आपण पाहिलं असेल तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्या संस्कृती आणि सृष्टी संदर्भातले जे आपले प्राचीन आणि संस्कार आहेत त्या संस्कारांचा राहत असताना आपण पाहतोय. हा आपल्या देशामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या मुलांमध्ये हा संस्कार वाढावा आणि आपल्या लोकांमध्ये याबद्दलची आसक्ती आणि त्याच्याबद्दलचं महत्त्व कळावं यासाठी या संस्थेची स्थापना गुरुमूर्तीजींनी केली. त्यांनी या लोकांना जोडण्यासाठी सृष्टी आणि संस्काराचे संवर्धनकरिता 6 थीम केले. वन आणि वन्यजीवन, पर्यावरण संरक्षण, इकॉलॉजी बॅलन्स, पारिवारिक मूल्यांचे संवर्धन, नारी सन्मानमध्ये अभिवृद्धी आणि देशभक्ती जागरण असे 6 मुद्दे घेऊन संस्कार आणि सृष्टीला कसं बळ देता येईल आणि याच्यामध्ये लोकांमध्ये आपली प्रेम भावना आणि त्याच्यावर विश्वास कसा वाढेल यासाठी कार्यक्रम केले जातात. देशभरामध्ये 2006 पासून अनेक ठिकाणी, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, जयपूर, अहमदाबादमध्ये असे अनेक फेअर झालेले आहेत. साऊथ इंडियामध्ये इनिशिएटिव्ह फॉर मोरल अँड कल्चरल ट्रेनिंग फाउंडेशन म्हणून हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थाचा एक आयाम आहे आणि या संस्काराच्या विषयावर शाळेंमध्ये जेव्हा अनेक प्रोग्राम झाले तर आता साऊथमध्ये अनेक ठिकाणी पालक मुलांना ॲडमिशन करताना असं विचारतात की आर यू ॲफिलेटेड टू IMCTF. IMCTF बरोबर ॲफिलेटेड असेल तर ते ॲडमिशन घ्यायला जास्त उत्सुक असतात. अशा प्रकारे आपण पुण्यामध्ये हा फेअर घेऊन पहिली वेळ आपल्या या सगळ्या लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आहोत आणि मठमंदिरातून होणाऱ्या सेवा कार्यांना लोकांमध्ये पाठवून सेवेचं जागृती यामध्ये यावी आणि जागृतीकरण होऊन आपल्या हिंदू, जैन, बौद्ध, सिख समाज एकत्र यावा आणि त्याचे भाविक सगळे एकत्र यावे असा या संस्थेचा उद्देश आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये 19, 20, 21, 22 डिसेंबरच्या सामील व्हावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचा आपण प्रयत्न करावा. धन्यवाद.